तर आपण पाहतोय गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। नवी मुंबईकरांची पोटाची खळगी भरण्यासाठी हॉटेल्समध्ये आता चुली पेटल्यात। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो पोटाची खळगी भरण्यासाठी आता हॉटेल चालक मालकांनी चुलीवर जेवण बनवण्याला प्राधान्य दिले कारण गॅसच मिळत नाही। या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूया। अमेरिका आणि इराण युद्ध परिस्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो भारतावर सुद्धा आपल्याला जाणवायला लागलेला आहे। राज्यात आणि देशामध्ये गॅस पुरवठा तुटवडा असल्यामुळे हे दृश्य जे आहे नवी मुंबई शहरातील जगदंबा हॉटेलचं आहे। त्यामुळे चुलीवरचं जेवण जे आहे हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केलेलं आहे कारण अनेक दिवसांपासून गॅस पुरवठा तुटवडा असल्यामुळे अखेर हॉटेल व्यावसायिकाला जे आहे ग्राहकांसाठी जे आहे चुलीवरचं जेवण करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे। आपण पाहू शकतात मावशी जे आहे त्या भाकरी बनवताना दिसून येते। या बाजूला जे आहे व्हेज आणि नॉनव्हेज सुद्धा जे आहेत हॉटेल व्यावसायिकांनी सुरू करण्यात आलेले। मी गेले 4 दिवस झालं चुलीवरती जेवण बनवून देतोय कस्टमर्सला आणि आपले जेवढे पण गिराईक आहेत कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी ह्या जेवणाचा आस्वाद देण्यासाठी आम्ही चुलीवरती जेवण चालू केलं आहे। आम्हाला गेले 4 दिवस झालं गॅस एजन्सीज कडून गॅस अवेलेबल भेटत नाहीये। लोकांची मागणी आहे की आम्हाला कमर्शियल सिलेंडर्स भेटावे। लोकांच्या आमच्याकडून व्यावसायिकांकडून एक रिक्वेस्ट आहे सरकारला की जेवढं लवकर जमेल तेवढं आम्हाला गॅस अवेलेबल करून द्यावे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई।